नमस्कार. न्यूज स्टोरी टुडेचे संस्थापक, संचालक, लेखक, पत्रकार, निवृत्त माहिती संचालक श्री देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेला लेख माझी एडिटोरियल अरेस्ट याचे अभिवाचन करीत आहे मी नीला बर्वे, सिंगापूरहून. माझी एडिटोरियल अरेस्ट. काही काळापूर्वी आपल्या कानावर अरेस्ट हा शब्द पडला की आपल्याला समजायचे कुणाला तरी कशासाठी तरी पोलिसांनी अटक केली आहे. आजकाल मात्र अरेस्टचा दुसरा प्रकार आपल्या कानावर सतत पडत आहे, वाचनात येते, तो म्हणजे डिजिटल अरेस्ट. या प्रकारात सायबर भामटे आपल्याच मोबाईलद्वारे आपल्याच घरात आपल्याला अटकेत ठेवतात आणि लाखो करोडो रुपये लुबाडतात. पुढे सत्य कळून आल्यावर फसवल्या गेलेल्या व्यक्ती नाईलाजाने पोलिसात तक्रार दाखल करतात आणि पोलीस पुढच्या कारवाईला लागतात. माझ्या बाबतीत मात्र नुकताच अरेस्टचा वेगळाच प्रकार घडला. त्यासाठी मला शब्द सुचला, तो म्हणजे एडिटोरियल अरेस्ट. त्याचे असे झाले की स्टोरी टुडे पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या सौ मेघना साने यांच्या परदेशस्थ मराठी डॉक्टर भास्कर दाटावकर यांनी माझी कॅनडा अमेरिका सफर अशा 2 लेखमाला पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाल्या होत्या. पुढे सौ वर्षा बाबळ यांची जीवन प्रवास, सौ रश्मी हेडे यांची समाजभूषण आणि निवृत्त पोलीस उप अधीक्षक सौ सुनीता नाशिककर यांची मी पोलीस अधिकारी या लेखमाला पोर्टलवर प्रसिद्ध झाल्या आणि त्याही लोकप्रिय झाल्या. या तिघी लेखिकांनी पोर्टलवरची निर्माती तथा त्यांची सखी सौ अलका भुजबळ यांना गळ घातली की आमचे पुस्तक तूच प्रकाशित कर. सदा सतत काहीतरी नवीन करावेसे वाटणाऱ्या अलकाने पण ही कल्पना उचलून धरली आणि प्रकाश व्यवसायाचा काहीही अनुभव नसताना ती धडाडीने कामाला लागली. तिला मदत म्हणून मीही अनिच्छेनेच या कामात ओढलो गेलो. अनिच्छेने यासाठी की हे काम किती झंझटीचे असते याचा अनुभव मी शासकीय सेवेत घेतलेला होता. तरी बरं, तिथे सर्व काही यंत्रणा, छापखाना शासकीय असतो. थेट आर्थिक बाबींशी आपला काही संबंध येत नाही. तर असो, अशा प्रकारे एक एक करून या तिघींची पुस्तके प्रकाशित झाली. यापैकी जीवनप्रकाशचे प्रकाशक ज्येष्ठ समीक्षक प्राध्यापक अविनाश कोल्हे यांच्या हस्ते समाजभूषणाचे प्रकाशन पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान आमदार हेमंत रासने यांच्या हस्ते पुणे येथे जागतिक पुस्तक दिनी म्हणजे 23 एप्रिल 2024 रोजी, तर मी पोलीस अधिकारी या पुस्तकाचे प्रकाशन तत्कालीन राज्यपाल श्री रमेश बैस यांच्या हस्ते मुंबईत राजभवनात 17 मे 2024 रोजी संपन्न झाले. या 3 पुस्तकांनंतर माझे मित्र निवृत्त सहसचिव श्री राजाराम जाधव यांनी त्यांच्या अजिंक्यवीर आणि अंधार यात्रेचे स्वप्न ही पुस्तके पुनर्प्रकाशित करण्याची त्यांनी आमच्यावर प्रेमळ सक्ती केली. त्यामुळे ती दोन्ही पुस्तकं प्रकाशित झाली. लगोलग त्यांनी त्यांची चंद्रकला ही कादंबरी आणि हुंदके सामाजिक वेदनेचे हा वैचारिक लेखसंग्रह प्रकाशित करून घेतला. त्यानंतर अलकाची मैत्रीण सौ पौर्णिमा शेंडे हिच्या पौर्णिमानंद या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. इतकी इतरांच्या पुस्तकाची प्रकाशने झाल्यावर मग मीही विचार केला की आता आपण इतरांची पुस्तकं प्रकाशित केलीच आहेत, तर स्वतःचे पुस्तक आपण का प्रकाशित करू नये. तसे आम्ही अधिकारी झालो या पुस्तकाचे भिजत गोंगडे प्राध्यापक डॉक्टर नरेशचंद्र काठोडे यांच्या मिशन IAS कडे 1.5 वर्ष पडून होतो. शेवटी वाट पाहून वैतागून ते बीज प्रकाशित करायचं ठरवलं आणि अशा प्रकारे न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशनचे 8व्या पुस्तकाचे लोकार्पण तत्कालीन राज्यपाल श्री रमेश बैस यांच्या हस्ते 1 जून 2024 तर प्रकाशन 8 जून 2024 रोजी जपानच्या जगप्रसिद्ध बुलेट ट्रेनमध्ये झालं.
या अभिनव प्रकाशनाला भरपूर प्रसिद्धी मिळाली आणि बघता बघता एका 500 प्रतींची पहिली आवृत्ती एका महिन्यात संपली. त्यामुळे दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन 29 जून 2024 रोजी पुस्तकातील एक यशकथा नायिका लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते त्यांच्या लातूर येथील शासकीय निवासस्थानी झालं. दरम्यान माझ्या आधी प्रकाशित झालेल्या आणि चांगली मागणी असलेल्या करिअरच्या नव्या दिशा या पुस्तकाची पहिली आवृत्ती संभाजीनगर येथील शैक्षणिक पुस्तकांचे प्रकाशन करणाऱ्या विद्या बुक पब्लिशर्सने प्रकाशित केलं होतं. पण त्यांचा व्यवहार न पडल्याने त्यांनाच दुसरी आवृत्ती काढण्याचे सांगण्याऐवजी अलकाचे कॅन्सरवरचे मात केल्याबद्दलचे कॉमा हे पुस्तक प्रकाशित केलेल्या डिम्पल पब्लिकेशनने दुसरी आवृत्ती प्रसिद्ध करण्याची कल्पना मी मांडली. ती त्यांनी स्वीकारली. पुस्तकाचे सर्व DTP सर्व मुद्रित शोधन झाले. पुस्तक कधी प्रकाशित करणार असे अधूनमधून विचारले की लवकरच पुस्तक प्रकाशित करत आहोत हेच अपेक्षाभंगाचे उत्तर सतत ऐकायला मिळायचे. शेवटी डिम्पलचं नाद सोडून ही पुस्तक न्यू स्टोरी टुडे पब्लिकेशन तर्फे प्रकाशित करायचे ठरवले आणि पुस्तकाचा विषय पाहून कौशल्य विकास मंत्री श्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते मुंबई महानगरपालिकेच्या सुसज्ज अशा पत्रकार कक्षेत अनेक वाहिन्यांचे आणि वृत्तपत्रांचे प्रतिनिधी यांच्या समक्ष 7 ऑगस्ट 2024 रोजी झाले. प्रकाशनानंतर चहापान करत असताना पुस्तक चालताना मंत्री महोदयांनी त्यांच्या विभागासाठी या पुस्तकाच्या 1000 पुस्तक न्यू स्टोरी टुडे पब्लिकेशन तर्फे प्रकाशित करायचे ठरवले आणि पुस्तकाचा विषय पाहून कौशल्य विकास मंत्री श्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते मुंबई महानगरपालिकेच्या सुसज्ज अशा पत्रकार कक्षेत अनेक वाहिन्यांचे आणि वृत्तपत्रांचे प्रतिनिधी यांच्या समक्ष 7 ऑगस्ट 2024 रोजी झाले. प्रकाशनानंतर चहापान करत असताना पुस्तक चालताना मंत्री महोदयांनी त्यांच्या विभागासाठी या पुस्तकाच्या 1000 प्रती घेण्याच्या सूचना त्यांच्या सचिवाला दिल्या. दरम्यान पोर्टलचा केमॅन आयलँड्स देशातील लेखिका शिल्पा तगडपल्लेवार गंपावार यांनी त्यांचे आत्मचरित्र लिहिण्याची आणि ते न्यू स्टोरी टुडे पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित करण्याची इच्छा प्रदर्शित केली आणि फेब्रुवारी महिन्यापासून त्यांच्या आत्मचरित्राचा प्रवास सुरू झाला. त्यांनी काही पानं लिहायची म्हणजे टाईप करून पाठवायची आणि ते मी तपासायची, दुरुस्त करून अक्षर जोडणीकाराकडे द्यायचे. असा सिलसिला 7 महिने सुरू होता आणि मी शिल्पा चंद्रपूर ते केमॅन आयलँड्स हे आत्मचरित्र प्रकाशित झाले. या आत्मचरित्राचे लोकार्पण नागपूर येथे 17 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. तर इतर प्रकाशन संध्याकाळी 97व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर रवींद्र शोभणे, ज्येष्ठ पटकथा लेखक दिग्दर्शक श्री प्रदीप दीक्षित यांच्या हस्ते आर्य वैश्य समाजगृहात मोठ्या थाटामाटाने पार पडले. या सर्व पुस्तक प्रकाशनाच्या बातम्या परीक्षेने वाचून आकाशवाणी दूरदर्शनचे निवृत्त संचालक तथा लेखक चंद्रकांत बर्वे हे आमच्या प्रेमात पडले आणि त्यांनी त्यांचे 70तील सेल्फी हे आकाशवाणी दूरदर्शनमध्ये ते चाकरी करत असताना भेटलेल्या लेखक, नाटककार, कलाकार, मुख्यमंत्री, राज्यपाल अशा विविध थोर व्यक्तींचे गुण आणि त्याबरोबर अत्यंत धाडसाने दोषही दाखवणारे पुस्तक प्रकाशन आमच्यावर सोपवले. या पुस्तकाचे 2.5-3 महिने ऑनलाईन लेखन पुनर्लेखन सुरू झाले. शेवटी ऑनलाईनच्या मर्यादा लक्षात येऊन बर्वे साहेबांनी मी त्यांच्या घरी येऊन एकत्र बसून काम करूया असे सुचवले. त्याप्रमाणे एका शुक्रवारी संध्याकाळी बर्वे साहेबांच्या घरी मी गेलो. त्यात मिसेस बर्वे त्यांच्या कॉलेजातील मित्रमैत्रिणींसोबत अरुणाचल प्रदेशात फिरायला गेल्या होत्या. त्यामुळे आम्हाला काम करताना आवश्यक ते स्वातंत्र्य मिळाले. घरून निघताना कदाचित कुठे उशीर झाला तर जाऊ तिथे जेवायची झोपायची व्यवस्था असल्यास तिथेच रात्र काढायची या माझ्या सवयीमुळे मी माझी नेहमीची तयार असणारी प्रवासी बॅग घेऊनच बर्वे साहेबांच्या घरी पोचलो.
2-4 तासात काम पूर्ण होईल असे सुरुवातीला वाटत होते, पण काम संपता संपेना. म्हणून नाईलाजाने आम्ही रात्री 11 वाजेपर्यंत खाण्यापिण्यासाठी ब्रेक घेतला. परत 2 तास काम करून रात्री 1 वाजता म्हणजे पहाटे 1 वाजता झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी कामाच्या व्यापाने आंघोळ न करताच काम सुरू करावे किंवा कसे यावर सखोल खलोमन ती अनायसे स्वयंपाक करणाऱ्या मावशी आल्याच आहेत. तर स्नान करून सुचिर्भूत होऊन नाश्ता करून पुन्हा कामाला लागायचे एकमताने ठरवले. तसे करून सकाळी 9 वाजताचे कामाला लागलो ते दुपारी थेट 1 पर्यंत. शेवटी किती काम केले तरी पोट भरत या सत्याची जाणीव झाल्याने जेवणाची सुट्टी घेऊन जेवण केले. आता आम्ही दोघे ज्येष्ठ नागरिक, मी कनिष्ठ ज्येष्ठ नागरिक तर बर्वेसाहेब ज्येष्ठ नागरिक. त्यामुळे थोडे पडावे म्हणून जे पडलो ते थेट दुपारी 4 वाजता जागे झालो. बर्वेसाहेबांनी त्यांच्या हाताने मस्त कडक कॉफी केली. ती आम्ही चवीने घेतली आणि पुन्हा कामाला लागलो ते थेट रात्री उशिरापर्यंत. परंतु आदल्या रात्रीप्रमाणे खाण्यापिण्यासाठी ब्रेक घेऊन परत 2 तास काम करत राहिलो. अशा प्रकारे रात्री झोपी जाऊन दुसऱ्या दिवशीची परंपरा पुढे चालवत रविवार संध्याकाळपर्यंत काम करत राहिलो. दरम्यान हे प्रकरण वाटते तितके सोपे नाही ही बाब माझ्या चांगलीच लक्षात आली होती. कधी एकदा या एडिटोरियल अरेस्टमधून माझी सुटका होते असे मला आता झाले होते. आणि या अटकेतून सुटकेला निमित्त मिळाले ते म्हणजे आमच्या सोसायटीच्या सेक्रेटरींच्या मुलाचे लग्न. आणि त्यासाठी आहे तिथून ताबडतोब घरी या, नाहीतर थेट लग्न घरी थेट, आणि तिथेही नाही आलात तर थेट देवाघरीच पोचण्याचे बायकोचे आदेश. आता आयुष्यभर साहेबांचे आणि बायकोचे आदेश न मोडणारा मी हा इतका महत्त्वाचा आदेश मोडायची काय बिशात. शेवटी शुक्रवारी संध्याकाळपासून रविवार संध्याकाळी 7 वाजेपर्यंत एडिटोरियल अरेस्टमध्ये अडकलेल्या माझी बरोबर 48 तासांनी एडिटोरियल सुटका झाली. कितीतरी उंच टॉवरमधील कितीतरी उंचीवर असलेल्या फ्लॅटमधून जमिनीवरून मी आधी फ्लॅट झालो. भानावर आल्यावर टॅक्सीत बसण्यापूर्वी मी दोन्ही हात मोकळे करून मोकळ्या आकाशाकडे पाहून मोकळा श्वास घेतला आणि नकोशा झालेल्या एडिटोरियल अरेस्टमधून सुखरूप सुटका झाल्याबद्दल स्वर्गातील देवाभाऊचे आभार मानले.